सर्वांना नमस्कार। आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर व्हिडिओ करत आहोत। वेगळा विषय म्हणजे नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या हद्दीतील शास्ती कर माफी संदर्भात नुकतीच शासनाने जी अभय योजना सुरू केलेली आहे या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे। अभय योजनेसंदर्भात शासनाने 15/4/2025 रोजी निर्णय घेऊन त्याचा अध्यादेश 30/4/2025 रोजी जारी केलेला आहे। या अभय योजनेमधून तुम्हाला नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका हद्दीमध्ये राहणारे जितके मालमत्ता कर धारक आहेत त्यांना शास्ती कर माफी करण्यासंदर्भात पूर्णतः किंवा अंशतः अशा दोन प्रकारात माफी करण्यासंदर्भात शासनाने हा GR पास केलेला आहे। अभय योजनेच्या शासन निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर या संदर्भात व्हिडिओ करण्याचं मी ठरवलं होतं। त्यानुसार आजचा हा व्हिडिओ आपण करत आहोत, कारण या योजनेसंदर्भात नागरिकांना अनेक संभ्रम आहेत आणि ते संभ्रम जे आहे ते दूर करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर नगर परिषदांमध्ये झालेले जे निर्णय आहेत त्या संदर्भामध्ये खरं तर हा व्हिडिओ आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि शास्ती माफी नेमकी कोणाला लागू आहे किंवा त्याचा फायदा नेमका कोण घेऊ शकतं या संदर्भात आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150(अ)(1) नुसार 2% शास्ती बिलाच्या थकलेल्या रकमेवर लावण्याचे प्रावधान जे आहे ते नगर परिषद, नगरपंचायती यांना आहे। त्याचा दुष्परिणाम काय होतो की त्याच्या दुष्परिणामामध्ये ही शास्ती जी आहे ती दर साल दर शेकडा 24% म्हणजे महिन्याला 2% आणि वर्षाला 24% होती। त्यामुळे मालमत्ता कर धारक जे आहेत ते ही रक्कम भरताना थोडंसं त्यांच्याकडून मागं पुढे होतं। तर त्यासाठी शासनाने ही अभय योजना लागू केलेली आहे, जिच्यामध्ये तुमची ही शास्ती कर रक्कम जी आहे ती कर रक्कम 50% किंवा संपूर्ण माफ होण्यासाठी शासन जे आहे त्यांनी हा एक अभय योजनेचा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांना दिलेला आहे। याच्या मागे शासनाचा मुख्य उद्देश हा आहे की कर वसुली जी आहे ती वाढावी, तिला प्रोत्साहन मिळावं आणि नागरिकांच्या खांद्यावर जो पडलेला शास्ती कराच्या रूपाने जे ओझ्याचा डोंगर आहे तो कमी करावा। या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी नगर विकास खात्याने ही योजना आपल्या सर्वांसाठी सुरू केलेली आहे। ही योजना नगर परिषद, नगरपंचायती हद्दींपुरतीच मर्यादित आहे। या बाबतीत आपल्या सर्वांना ज्ञान असणं गरजेचं आहे। अभय योजनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना 50% रकमेपर्यंत तुमची शास्ती माफ करण्याचा अधिकार आहे। तसेच 50% पेक्षा जास्त शास्ती माफी आपल्याला हवी असेल तर तो अधिकार संचालक नगर परिषद संचालनालयाकडे आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे आलेले प्रस्ताव जे आहेत 50% पेक्षा जास्त माफीचे ते स्वीकारून त्याच्यावर त्यांची जी शिफारस आहे ती करून तो महाराष्ट्र शासनाकडे पाठवायचा आहे। म्हणजे 50% पर्यंत तुम्हाला शास्ती माफी हवी असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे आणि 50% पेक्षा जास्त शास्ती माफी हवी असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेले प्रस्ताव संचालक नगर परिषद संचालनालयाकडून महाराष्ट्र शासनाकडे जाणे अपेक्षित आहे। त्यानंतर आपल्या शास्ती माफीवर निर्णय जो आहे तो होऊ शकतो। शासनाने निर्णय घेऊन लागू केलेल्या शास्ती माफीसाठीच्या अभय योजनेची आपण माहिती घेतली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं नागरिकांनी काय करायचंय। तर जे मालमत्ता कर धारक आहेत म्हणजेच ज्यांची थकीत मालमत्ता कर आहे अशा नागरिकांनी आपल्या आपल्या परिसरातील जे वसुली विभागात काम करणारे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, म्हणजे प्रत्येक भागामध्ये वसुलीसाठी जे अधिकारी नेमलेले आहेत यांच्याकडे लिखित स्वरूपात अर्ज द्यायचा आहे किंवा त्या संबंधित नगरपालिकेने एकत्रितपणे थकीत मालमत्ता धारकांची संपूर्ण जी आहे ती एकत्रित अर्ज हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायचा आहे आणि त्यानंतर
या संदर्भात 50% संदर्भातला निर्णय जो आहे तो जिल्हाधिकारी साहेबांकडे अधिकार त्याचा आहे आणि 50% पेक्षा जास्त आहे तो आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांकडून, नगर परिषद संचालनालयाकडून, नंतर पुढे महाराष्ट्र शासनाकडे याबाबत निर्णय होणार आहे. एक विशेष गोष्ट लक्षात अशी घेतली पाहिजे की ही योजना फक्त थकीत मालमत्ता कर धारकांसाठी आहे. आता अनेक लोकांचं म्हणणं असं पडतं की आम्ही आमचा कर रेग्युलर भरतो, तर मग आमच्यासाठी या योजनेचा लाभ आहे का नाही. तर ही मुद्दल जी आहे तुमची कराची त्याच्यामध्ये तुम्हाला माफी मिळणार नाहीये. तर जी व्याजाची शास्ती कर जो लागलेला आहे त्याच्यामध्ये माफी मिळणार असल्यामुळे ही योजना थकीत मालमत्ता कर धारकांसाठी आहे. तसेच अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की अरे यार, माझी 2 ते 3 वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी किंवा मालमत्ता कर जो आहे तो थकलेला होता आणि तो मी मार्चच्या आधीच भरला, तर मला शास्ती माफीसाठी अभय योजनेचा लाभ नाही झाला. तर अशा लोकांसाठीचा निर्णय अद्यापपर्यंत शासनाकडून जाहीर झालेला नाहीये. तो निर्णय झाल्यानंतर तोही आपल्याला या ठिकाणी समजेल. आपण अजूनही माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपण केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.